मी एका बाजूने फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून बोलले, परंतु विरोधकांनी राष्ट्रवादीचा अजेंडा काढा, पालकमंत्री अजितदादा काय म्हणले होते ते बघा, शिवसेना काय म्हणली होती ते बघा, त्यांनी सुद्धा त्यावेळेला भूमिका ह्याच मांडलेल्या होत्या. मग त्यांना का नाही तुम्ही विचारत? नाश्ता पण चांगले तर पिंपरी चिंचवड शहराची डेव्हलपमेंट ही राष्ट्रवादी काँग्रेसनी केलेली आहे. तुम्ही फक्त आयत्या पिठावर काय गोष्टी आणताय. तुम्ही जे वारंवार सांगता ना यांचं पाप आहे, यांचं पाप आहे, होय यांचं पाप आहे, पण अर्धे पापाची वाटेकरी तुम्ही सुद्धा आहे. हे सगळ्यांचं सामुदायिक श्रेय आहे, भाजपाचं श्रेय आहे असं म्हणू नका, पेढे वाटू नका, स्वतःचे फोटो लावून फ्लॅक्स लावू नका. प्रेक्षको नमस्कार. शास्तीकर माफी की निवडणुकीचं गाजर या मुद्द्यावरती आपण 2 महिन्याआधी चर्चासत्र घेतलं होतं. कारण त्यावेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा केली होती की पिंपरी चिंचवड सहित राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शास्तीकर लागू करण्यात आलेला आहे तो माफ करण्यात येईल. खरं तर आता शास्तीकर माफही झालाय, त्याचा GRA निघालेला आहे. स्वतः आपल्या सोबत आहेत नामदेव डाके, माजी नगरसेवक, माजी सत्तारूढ पक्ष नेते. डाके साहेब आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. आपले सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मारुती बापकर. खरं तर हीच लोक होती त्यांच्यासोबत मागच्या चर्चा केली होती की शास्तीकर माफी की निवडणुकीचा गाजर. त्यावेळेला ठोकून सांगितलं होतं नामदेव डाकेंनी की एका महिन्यामध्ये त्याचा GR येईल आणि 100% ती माफी होईल. तुमचं स्वागत आहे, तुमचं अभिनंदन आहे. काय सांगाल आज जो निर्णय झालेला आहे, ज्याचा GR आलेला आहे? कसं आहे, आम्ही मागच्या आपल्या चॅनलच्या ठिकाणी आलो त्यावेळेलाही सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये ती त्या ठिकाणी घोषणा केली होती आणि विधानसभेमध्ये झाल्याच्या नंतर आम्ही सांगितलं की याचा आदेश पण शासनाचा त्वरित निघेल, परंतु निवडणुका अचानक लक्ष्मण भाऊंच्या जाण्यानं रिक्त जागा झाली आणि आचारसंहिता त्या ठिकाणी घोषित झाली आणि त्यामुळे तो जो काही शब्द आमच्या नेत्यांनी दिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षवेधी आमचे शहराचे अध्यक्ष आमदार महेशदादा यांनी लावली आणि त्यावरती त्यांनी सांगितलं की सरसकट शास्ती माफ आम्ही करू. आणि ते केल्याच्या नंतर विधानसभेमध्ये केलेला शब्द त्यावेळेला मी आपल्या समोर सांगितलं की विधानसभेमध्ये जी काय राज्याचं सर्वोच्च सभागृह ते आहे, सर्वोत्तम सभागृह आहे आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली होती आणि ती तंतोतंत त्या ठिकाणी दिलेला शब्द पाडला. आणि आता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि मुख्यमंत्री सुद्धा आले होते. त्यावेळेलाही सांगितलं त्यांनी की शेवटी आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपल्याच्या नंतर निकाल घोषित झाल्याच्या नंतर त्वरित आम्ही त्या ठिकाणी विनाविलंब जो काय बोललेलो आहे तो या शास्तीकर संदर्भामधला मुद्दा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. सरसकट शास्ती माफ हा जो काय निर्णय शासनाच्या कडून या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी प्रथमतः शिंदे आणि फडणवीस सरकारचं या ठिकाणी शहरवासियांच्या वतीनं ज्यांच्यावरती गेल्या 2008 पासून त्यांच्या मानगुटावरती जे काय शास्ती नावाचं जिजिया नावाचं जे कर होतं आणि जे भूत होतं ते काढण्याचं काम या ठिकाणी खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे आमदार महेशदादा लांडगे असतील, आमचे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील, उमाताई खापरे असतील, खासदार श्रीरंग बारणे असतील, या सगळ्यांनी मिळून आणि त्यावेळेला आमच्यावर मारुतराव सुद्धा होते की या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी या संदर्भामध्ये या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचं यश यामध्ये आहे. आणि मला वाटतं शेवटी यश म्हणण्यापेक्षा या सर्वसामान्य लोकांच्या वरती जे काय 2008ला तत्कालीन त्यावेळेचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी हे पाप भूत या सर्वसामान्य लोकांच्यावरती लावलेलं होतं. मागच्या काळातही मी सांगितलं की 1000 पर्यंत आम्ही केलं होतं, 2000 पर्यंतचा 0.5 पर्यंतचा शास्तीकर त्या संदर्भामध्ये निर्णय त्यावेळेचा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला होता. परंतु सरकार गेलं, 2.5 वर्ष सरकार यांचं आलं म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, परंतु त्यांना तो निर्णय नाही घेता आला कारण त्यांना तो घ्यायचा नव्हता. मी मागच्या वेळेलाही सांगितलं की त्यावेळेला शेवटी हे बघा इच्छाशक्ती असते आणि ती इच्छाशक्ती भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी युतीचं सरकार जे आलंय आमचं भाजप शिवसेनेचं त्यांनी हा निर्णय घेतलाय कारण ते सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्य लोकांना काय वेतन असतात, काय यातना असतात, त्यांना काय त्रास होतो सर्वसामान्य हे सरकारला नक्की माहिती आहे. त्यामुळे तो निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला. त्याबद्दल मी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं आणि एकूणच सभागृहाचं ज्या सभागृहामधून हा निर्णय झाला त्या सभागृहाचं त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा
हा निर्णय ज्या वेळेला सभागृहामध्ये घेतला होता त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा त्यावेळेला अभिनंदन केलं होतं, चांगला निर्णय म्हणून. त्यामुळे त्यांचंही मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी चांगल्या गोष्टीला त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली, परंतु त्यांचं सरकार असताना 2.5 वर्षात त्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. त्यांनी ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्यावेळेला घेतलेल्या निर्णयाला त्यांनी मात्र त्या ठिकाणी त्यांची क्लिप अजूनही आहे का आपण त्यावेळेला त्यांनी अभिनंदन केलं. चांगला विषय, चांगल्या विषयाला त्यांनी अभिनंदन केलेलं. इच्छाशक्ती लागते. मानगुटावर तुम्ही भूत बसवलं. शास्तीकर हे तुमचं पाप आहे जे 2008ला तुम्ही या शहरावरती लादलं, असा थेट आरोप तुमच्यावरती केलेला आहे. काय सांगा? या शास्तीकरासंदर्भात जो इतिहास आहे तो संपूर्ण राज्याला आणि शहराला माहिती आहे. आता ढाकेसाहेब बोलले शास्तीकर का लागला हा मुख्य मुद्दा आहे. मागच्या वेळेस सुद्धा चर्चेत हा विषय निघाला. एकूणच अधिकृत घरं व्हावीत. आपण महापालिकेमध्ये DP प्लॅन असतो. DP प्लॅन झाल्यावरती त्या ठिकाणी त्याची प्रॉपर अंमलबजावणी व्हावी हा कुठलाही शासनाचा प्रामाणिक हेतू असतो आणि ते हेतूने या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातली घरं होत असताना ती अधिकृतरित्या व्हावीत ही अपेक्षा शासनाची असते. परंतु लोकांनी गरजेनुसार आपल्या शहरामध्ये घरं बांधली आणि ती बांधत असताना त्या ठिकाणी काही अनधिकृत घरं मोठ्या प्रमाणात झाली आणि मग ती घरं होत असताना त्याच्या संदर्भात काही लोक जेव्हा कोर्टमध्ये गेले, कोर्टातनं या संदर्भात कोर्टाने महापालिकेला विचारणा केली की तुमच्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहेत तर तुम्ही ती ताबडतोब पाडावी. मग तेव्हा जेव्हा हे घडलं त्यावेळेस त्या संदर्भात शासनाला भूमिका घ्यावी लागली की इथून पुढच्या काळामध्ये अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजे. त्यासाठी शास्तीकर लागावा जेणेकरून भविष्यात लोकांनी अनधिकृत बांधकाम न करता अधिकृत बांधकामं करावी ही त्याच्यामागची भूमिका होती आणि कोर्टाचा तसा आदेश होता. आणि मुळात ते सांगतात त्याप्रमाणे शासन जरी कुणाचं असलं तर त्या ठिकाणी जे आमदार होते त्या सभागृहामध्ये त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पण आमदार सभागृहामध्ये होते. आपल्या शहरातले पण आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या दिवशी हा विषय तुम्ही आजही तिथले मिनिट जर तपासले की त्यावेळेस कुणीही या विषयाला विरोध केला नाही. हा एकमुखाने त्यावेळेस निर्णय त्या सभागृहामध्ये आला. एकाही माणसाचा विरोध त्यावेळेस त्या गोष्टीला नव्हता. त्याच्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा काँग्रेसनी किंवा आघाडीच्या त्यावेळीच्या सरकारने केलं आणि म्हणून त्यांना ब्लेम. उलट त्यावेळेस या अनधिकृत बांधकामाला अभय देण्याचं काम आणि खूप चांगलं पुण्याचं काम हे त्यावेळच्या गव्हर्नमेंटने केलं. आणि मग शास्तीकर लागल्यानंतर मग हळूहळू जेव्हा महापालिका शास्तीकर लावायला लागलं त्यानंतर मग लोकांना लक्षात आलं की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात शास्ती भरावं लागते आणि मग लोकांना ते शक्य नव्हतं. आणि त्यावेळेस आम्ही महापालिकेत सत्तेत होतो. आम्ही त्यावेळेस भूमिका घेतली की मूळ टॅक्स लोकांनी भरायचा, शास्तीकर बाजूला ठेवायचा. हे कधीपर्यंत होतं? 2017 सालापर्यंत जोपर्यंत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस फक्त मूळ टॅक्स घेतला जायचा, शास्ती बाजूला ठेवलं जायचं. हे धोरण आम्ही आखलं होतं. आता हे जे सांगतात मुळात हा जो निर्णय ह्याच्या संदर्भात मी आत्ता बोलेलच, परंतु 2017ला किंवा त्याच्या आधी 2014ला जेव्हा यांचं गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस यांनी शहरातल्या लोकांना वचन दिलं होतं की आम्ही तुमचा शास्तीकर रद्द करू. परंतु 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 100 दिवसात हे तुमचा निर्णय घेऊ आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये. आणि हा काय पिंपरी चिंचवड शहरापुरता विषय नाही, हा अख्ख्या राज्यभर हा विषय आहे. परंतु त्यांनी त्यानंतर निर्णय घेतला नाही. आता ते सांगत होते की आम्ही पहिले 1000-500 त्यावेळेस आम्ही सभागृहात त्यांना ओरडून सांगत होतो की तुम्ही असं करू नका. सभागृहात आजही तुम्ही जर मिनिट्स काढले सभागृहात आमची जी भाषणं आहेत आम्ही त्या विषयासंदर्भात त्यांना विनंती करत होतो की तुम्ही हा तुकड्यातला निर्णय घेऊ नका. कारण ह्यांनी मुळात 2017ला लोकांकडनं मतं ह्याच विषयावर मिळवली आहेत. महापालिकेत भारतीय जनता पक्षाला एवढं बहुमत मिळालं त्याच्यामागचं कारण हे होतं की लोकांना यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही तुमचा शास्तीकर रद्द करू, तुमची अनधिकृत बांधकामं अधिकृत करू. हे 2017च्या निवडणुकीपूर्वी यांनी सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा सत्ता मिळाल्यानंतर मात्र ह्यांना विसर पडला त्याचा. कालांतराने काही लगेच पण यांनी निर्णय घेतला नाही. सभागृहात जो विषय आला त्याला पण बराच काळ गेला. यांनी जेव्हा सभागृहात विषय आणला तेव्हा आम्ही सगळे विरोधी पक्षाचे लोक त्यांना सांगतो की तुम्ही आता ठरवले तर सगळंच आपण रद्द करूयात, सगळा शास्ती रद्द करूयात आणि तशा प्रकारचा ठराव आपण पाठवावा. परंतु यांनी आमचा विरोध न जुमानता त्या ठिकाणी
सत्तेच्या जोरावर, यांच्याकडे जे पाशवी बहुमत महापालिकेत मिळालं याच्या जोरावरती यांनी त्या ठिकाणी तो विषय अर्धवटपणाने मंजूर केला आणि शासन यांचं होतं आणि तसंच अर्धवट अवस्थेतला विषय आणला. त्याच्यामुळे पुन्हा ही टांगती तलवार लोकांवरती राहिली. 5 वर्ष यांची सत्ता संपली, म्हणजे 2017 2022 म्हणजे 5 वर्षात यांना ते करता आलं नाही. आता पुन्हा नव्यानं जेव्हा आता हे सांगतात आमच्या सरकारचं 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं सरकार होतं, बरोबर आहे. 2-2.5 वर्ष दुर्दैवाने राज्यावर आणि देशावरती जगावरती एवढं मोठं संकट कोविडचं आलं होतं. त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आमच्या सरकारला आम्ही इमिजिएटली निर्णय घेतला की शास्ती कर बाजूला ठेवून मूळ टॅक्स घ्यायचा. महापालिकेत लगेच आमचं गव्हर्नमेंट आलं तर ताबडतोब आमच्या गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी महापालिकेत कमिशनरला सांगितलं की तुम्ही फक्त मूळ टॅक्स घ्या, शास्ती बाजूला ठेवा. यांच्या काळात मात्र 5 वर्ष हे शास्ती पण मागत होते. मग 2-2.5 वर्ष दुर्दैवाने त्या ठिकाणी कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळामध्ये आपण पाहत होतो म्हणजे अक्षरशः म्हणजे कोणी कोणाला भेटत नव्हतं. तो जो काळ आपण आठवला तर आमच्या गव्हर्नमेंटने त्या काळामध्ये खूप चांगलं काम, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोविडची लाट होती. सगळ्यात जास्त कोविडचे पेशंट आपल्या महाराष्ट्रामध्ये होते, पुणे शहरात होते, मुंबईत होते. परंतु त्या परिस्थितीवरती मात करण्याचं काम आपल्या सरकारने त्यावेळेस केलं. त्याचं कौतुक वेगळ्या स्तरावरती झालं. म्हणजे जगामध्ये सुद्धा त्या गोष्टीचं कौतुक झालं. कोर्टाने पण त्या गोष्टी संदर्भात शासनाचं कौतुक केलं. आता मात्र यांचं आता पुन्हा हा GR आला. आता ह्या GRमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये क्लिअरिटी नाही आहे. कशी? याच्यामध्ये जी क्लिअरिटी पाहिजे होती की ह्याच्यामध्ये 267 च्या तरतुदीनुसार जो काही यांना शास्ती लागलेला आहे त्या संदर्भातलं पुढच्या काळ म्हणजे आता हे शास्ती माफ झाली म्हणतात. आता एक तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला पैसे भरायचे एकदम भरायचे. आता हे लोकांचे म्हणजे मूळ टॅक्स जो आहे तो एकदम भरायचा आहे. अनेक लोकांचा टॅक्स लाखात आहे आणि मला वाटत नाही की त्यांना सहजासहजी ते एकदम भरणं शक्य होईल. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही टप्पे करून द्यायला पाहिजेत असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, आज याच्यामध्ये क्लिअर कट म्हणलं की तुमचा हा टॅक्स माफ झाला आत्ता शास्ती म्हणजे तुमचं घर अधिकृत झालं असं होत नाही. म्हणजे पुन्हा ते दुसरं जे यांचं वचन आहे की आम्ही बांधकामं नियमित ते ह्यांनी केलेलं नाही. मग आज जर पैसे भरले त्यांनी मूळ टॅक्स समजा त्यांनी कुठून तरी इकडून तिकडून बँकेतनं कर्ज घेऊन पैसे भरले पण त्याचं घर तर अनाधिकृत आहे. मग उद्या वर्षभराने 6 महिने जेव्हा त्याला टॅक्स येणार आहे तेव्हा त्याचा अनाधिकृत स्टेटस असल्यामुळं त्याला पुन्हा शास्ती लागणार का याची क्लिअरिटी याच्यामध्ये नाही आहे. पण याच्यामध्ये असं दिसतंय की पुढच्या वर्षी पुन्हा त्याला शास्ती लागू शकतो. मग जर त्याला शास्ती लागला तुम्ही फक्त तात्पुरता निर्णय घेतला. याच्यामध्ये हे जो पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की आपण हा निर्णय घेत असताना महापालिकेचं उत्पन्न जे काही थकलेलं आहे म्हणजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 311 कोटी मूळ टॅक्स महापालिकेचे थकलेले आहेत आणि ते पैसे वसूल व्हावेत या हेतूने ही स्कीम काढली असा ह्या पॅरेग्राफचा अर्थ होतोय. कायदेशीर तुम्ही पण तपासू ह्याचा अर्थ असा होतोय. काढायचंच होतं ना तर क्लिअर कट काढावं ना की बाबा आता आम्ही 100% उगाच हे गोल गोल करून पुन्हा लोकांवरती टांगती तलवार हे अशा पद्धतीचं हे याच्यामध्ये भूमिका यांची दिसते. आणि तुमच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे उत्तर देण्याच्या आधी बापकर साहेबांना विचारतो. मागच्या वेळेस आपण जेव्हा चर्चासत्र घेतलं बापकर साहेब तेव्हा पहिला प्रश्न तुम्हाला होता कारण मूळ शास्तीकर काय समजून घ्यायचं होतं. आत्ता पहिला प्रश्न डाके साहेबांना आला का की त्यांचं आपण अभिनंदन केलं. GR आपल्या हातामध्ये आलेलं आहे. अनेक वेळा तुम्ही त्याच्यासाठी आंदोलनं केली. तुम्ही केलेल्या आंदोलनाचे दोन्ही पक्ष असतील किंवा अजून कोणी पक्ष असतील यांनी पोळे भाजल्या. खरं तर आत्ता आलेल्या GRला तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही याच्यामध्ये हा जो काही GR आलेला आहे तो काल आलेला आहे 3 मार्च 2023. आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आहे तुमचा कार्यकाल जो संपलेला आहे तो फेब्रुवारी 2022. यांची सत्ता आली फेब्रुवारी 2017 आणि त्याच्या अगोदर जी काही आश्वासनं यांच्या नेत्यांनी या शहरात येऊन दिली होती की सरसकट संपूर्ण शास्तीकर माफ करू आणि सर्व घरं नियमित करू अशा प्रकारचं अभिवचन या सर्व प्रचाराच्या दरम्यान 2017ला यांनी दिले होते. आणि यामध्ये सरसकट शास्तीकर माफ आणि सर्व घरं नियमितीकरणाचं यांचं वचन होतं. आणि ते जाहीरनाम्यामध्ये देखील नामदेवराव तुमचा जाहीरनामा काढा आणि वाचा. तुम्ही फेब्रुवारी 2022 पर्यंत हे पूर्ण काम करणार होता. 5 वर्ष निघून गेली. 5 वर्ष नाही आज काय आहे फेब्रुवारी मार्च 2023 आहे म्हणजे 1 वर्ष कार्यकाल उलटलेला आहे. दरम्यानच्या काळात अजितरावांनी जे सांगितलं की यांच्या राष्ट्रवादीच्या काळात जे सॉफ्टवेअर होतं ते मूळ कर भरून घेत होतं
नामदेवराव आणि शास्ती जे आहेत ते आहे तशी प्रलंबित राहत होती. तुम्ही तो सॉफ्टवेअर बदलला आणि तुम्ही मूळ कर जरी माणसांनी भरला, नागरिकांनी भरला, मिळकतधारकांनी भरला, तरी ते शास्ती म्हणून स्वीकारलं जात होतं. अशा प्रकारचा बदल यांनी केला. त्याच्यानंतर यांनी 600 स्क्वेअर फुटाला संपूर्ण शास्तीकर माफी आणि असे टप्पे पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तुम्ही 1000वर आलात. असे 2 टप्पे तुम्ही पार पाडले. सभागृहात काय झालं मला माहीत नाही, मात्र आम्ही जन आंदोलनाच्या माध्यमातून अर्धा होता. हां ठीक आहे, माझं काय मत आहे की त्याच्यावरती आम्ही वारंवार तुम्हाला पत्रव्यवहार केले. ते माझ्याकडे सगळे पत्रव्यवहार आहे की तुम्ही हे लोकांशी द्रोह करताय, फसवताय. तुम्ही सरसकट शास्तीकर माफ करायचा तुमचा निर्णय होता, तुमचं वाक्य होतं, तुमचा शब्द होता, तुमचं वचन होतं, तुमचा जाहीरनामा होता. पण तुम्ही हे 1600 हे जे करता हे बरोबर नाही. आणि मग त्यावेळी तुमच्या अगोदरचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथराव आमचे मित्र होते आणि त्यानंतर तुम्ही झालात. तुमचं असं म्हणणं होतं की सामान्य माणूस म्हणजे काय, तर त्याचं 600-700 स्क्वेअर फुटाचं घर असतं, पण हे 1000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणणारे सामान्य लोक नाहीत, त्यामुळं आमचा निर्णय योग्य आहे असंच तुम्ही त्याचं समर्थन करत होता. मात्र आता तुमचा कार्यकाल संपल्यानंतर तुम्ही हा जो काही GR काढलेला आहे आणि त्या संदर्भात भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी विधिमंडळामध्ये तसा प्रस्ताव मांडला. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आणि त्याची घोषणा केली, आपली चर्चा झाली. तदनंतर हा कालचा GR जो आलेला आहे, ह्या प्राथमिकदृष्ट्या या GRचं आम्ही शहरातल्या नागरिकांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मात्र यातल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या अजितरावांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की हा GR काढताना हे जे कलम जे आहे नामदेवराव 267 त्याच्यामध्ये त्याच्यात असं लिहिलेलं आहे, 267 मधील तरतुदीनुसार कोणत्याही इमारतीचे किंवा इमारतीच्या भागाचे अवैधरित्या झालेल्या बांधकामांना ते बांधकाम जोपर्यंत अवैध बांधकाम म्हणून राहील तोपर्यंत दरवर्षी अशा इमारत शास्ती कर भरण्यास पात्र असेल, असं त्या कलमामध्ये 267 मध्ये. आणि याच्यात असं म्हटलेलं आहे की हे जे काही जरी शास्ती तुम्ही माफ झाला आणि तुम्ही मूळ कर भरला तरी ते घर अवैधच राहणार आहे, म्हणजे अनियमितच राहणार आहे. तर ही जी काही विसंगती आहे या GR मधली, ही GR मधली जी विसंगती आहे, खरं तर हे GR निघायच्या अगोदर हे जे 267 कलम जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल करून हे सगळं काढून टाकायला पाहिजे होतं. म्हणजे याच्यामध्ये कुठली शंका राहिली नसती. सुस्पष्टता या GR मध्ये जी असायला पाहिजे ती नाही, असं या ठिकाणी मला तुमच्या समोर नमूद करायचे. तुम्ही तुमच्या नेत्यांशी संपर्क करा आणि त्यांच्याशी हा बदल करून घेण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा. आता महत्त्वाचा मुद्दा ह्या GR मधली ही जी त्रुट आहे याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचं की आता जे काही मार्केटिंग करायचा प्रश्न झालेला आहे की यांना लई सवय आहे पहिल्यापासून. आम्ही पाहिलं 5 वर्ष GR काढ, यांनी किती वेळा ते केलं नामदेवराव, किती वेळा तुमच्या घोषणा त्यांनी केलं. तुम्ही 3 ते 4 वेळा ढोल ताशे वाजवले, पिपाण्या वाजवले, पिढे वाटले, ढोलली जिम केले, काय काय खेळ केले, फ्लॅक्स लावले. आताही तुमचा तो खेळ चाललेला आहे. पण तुम्हाला हे आवर्जून सांगतो मी की हे जे काही श्रेय आहे हे जन आंदोलन चळवळी जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, ऐका ना, त्यांचं तुम्ही त्याच्यात होता, जे होते त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं मिळून श्रेय आहे. तुमच्या आज मी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली पुढारीला की हे भाजपने केलेल्या आंदोलनाचं श्रेय, असं नाही. भाजपने केलेल्या एकट्याने आंदोलन केल्याचं श्रेय नाही. याच्यामध्ये मानव कांबळे असतील, मारुती बापकर असतील, इतर काही संघटना असतील. तुम्ही आमच्या आंदोलनामध्ये सपोर्टिंग रोल अदा केलेला आहे. तुमचं एक आंदोलन झालं असेल, ऐकून घ्या तुम्ही, आप्पा बारणे असतील, भारतीय जनता पक्षाचे तुम्ही लोक असाल, सगळे आंदोलनाचे सगळी काय जे चालवण्याचं काम मानव कांबळे, मारुती बापकर आम्ही सगळी मंडळी करत होतो. तुम्ही आमचे सहकारी होता, आम्ही तुमचे सहकारी होतो. आपण काही ठिकाणी आपल्यावरती पोलीस केसेस झाल्या, आपण संगत एका बरोबर आरोपी आहोत. त्यामुळे तुमचं जे श्रेयवाद जे आपल्या पोळीवर घ्यायचं आहे ना, हे तुम्ही कृपया करू नका अशी आमची विनंती आहे. हे सगळ्या शहराचं श्रेय आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे काय आंदोलनाचा दबाव होता, हे का केलं तुम्ही? तुमचा कार्यकाल तर 2022ला संपला ना. हे शासनाने केलं. महेशदादा लांडगेंनी विधिमंडळामध्ये सूचना मांडली आणि त्याला शासनाने प्रतिसाद दिला. तो आत्ता दिला 2 महिन्यापूर्वी. तुमचा कार्यकाल फेब्रुवारी 2022ला संपला. तुमचा कार्यकाल, तुमची संधी संपली होती. ऐका माझं, तुमची संधी संपली होती. पण तुम्ही हे यासाठी केलं की आपल्या महापालिकेचा पंचवार्षिकचा जो कार्यकाल आहे तो फेब्रुवारी 2022ला संपला. आता 1 वर्ष उलटलंय त्याला. आगामी निवडणुका समोर आहेत.
आगामी निवडणुका सामोरी आहेत. आत्ता पोटनिवडणुकीची देखील प्रक्रिया झालेली आहे. महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 2024ला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारला नसते का लोकांनी, काय झालं शास्तीकराचं, काय झालं अनधिकृत बांधकामाचं? तुम्ही हे जाहीरनामा दिला ना, त्या जाहीरनाम्यात सांगितलं ना, आणि म्हणून तुम्हाला लोक दारात उभे करणार नाहीत. तुमची सत्ता जाणार, तुमची सत्ता जाणार या भीतीपोटी तुम्ही हा GR काढलाय. भीतीपोटी का होईना, काय सत्तेच्या लालच्या पोटी का होईना, मतांच्या लालच्या पोटी का होईना, हा जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो जर जनतेच्या फायद्याचा होत असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आणि तुमच्या जे काही आहेत सरकार त्याचं स्वागत करून याच्यात योग्य त्या दुरुस्त्या करून कुठेही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी. आणि बरं का नामदेवराव, हे झालं शास्तीकराचं. घर नियमितीकरणाचं काय, तुम्ही घर नियमितीकरण बी करणार होता, हा तर त्याचं काय हाही प्रश्न आहे. बापकर साहेबांनी तुमचं स्वागतही केलं, GRचं त्यांनी अभिनंदनही केलं, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु अनेक मुद्दे त्यांनी मांडले, त्याच्यावरती आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त करू. बघा, मी मगाशी सांगितलं, त्यांनी जो उल्लेख केला की 267 ते 267 अ कलम जे आहे त्याच्या अंतर्गतच त्यावेळेच्या सरकारने शास्तीकर लावलेला होता. हे तर त्या कलमामध्येच मारुतरावांनी सांगितलं आणि त्या कलमाच्या अंतर्गतच शास्तीकर या शहरामध्ये लावलं. अजित भाऊंनी सांगितलं की त्यावेळेला त्या परिस्थितीला तुमचे त्या ठिकाणचे आमदार सभागृहामध्ये सगळं आपल्याला माहिती, काय निर्णय कसे होतात, काय होतात, कोण सूचना मांडतं, सरकार त्याला काय प्रतिसाद देतं. आता हा जो काही मुद्दा या ठिकाणी पहिल्यांदा अजित भाऊंनी जे सांगितलं की खरं म्हणजे 2008ला मार्च महिन्यामध्ये, मला वाटतं 6 मार्च 2008ला हा शास्तीकर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी मोठ्या प्रमाणात घरा असल्यामुळे त्या ठिकाणी लागू झाला. आणि ज्या वेळेला मारुतराव पण सांगत होते की 2017ला आम्ही शेवटी कसं आहे मारुतराव, नागरिकांच्या प्रती, नागरिकांना काय पाहिजे, नागरिकांना काय काय द्यायचंय ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करत असतो. आणि वरिष्ठ नेत्यांनी त्याला नाही म्हणलं तरी सकारात्मक प्रतिसाद या शहराच्या माध्यमातून दिलेला आहे. जरी सत्ता तुम्ही शेवटी सांगितलं की 2017-22ला तुमचा कार्यकाळ संपलेला आहे, आमचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच आपल्याकडे ती ठरावाची प्रत आहे माझ्याकडे की आम्ही सभागृहामध्ये तो ठराव केला. त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्हालाही बोललो होतो, तुम्हालाही दिला होता. आणि तो महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांना आम्ही म्हणलो होतो की सरसकट ठीक आहे, आम्ही मान्य केलं ना की 1000 फूट आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला केला आणि 2000 पर्यंत 0.5 केला. आणि त्याच्या अगोदर 2008 पासून जर 14 पर्यंतचं सरकार कोणाचं होतं, 14 ते 19 पर्यंत सरकार आमचं होतं, आम्ही केलं. त्यानंतर 19 पासून 2.5 वर्ष सरकार जे होतं महानगरपालिकेने ठराव टाकलेला होता. तर त्यावेळेला या सरकारने, महाविकास आघाडीने जर खरंच त्यांना पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वसामान्य व्यक्तींचं, बरं आम्ही सरसकट म्हणलेलं आहे, याच्यामध्ये सरसकट शास्ती माफी म्हणलेलं आहे. कलमाच्या अंतर्गत जसं सांगितलं की 267 अ मध्ये जरी शेवटी अनाधिकृत घरांचा विषय जो मारुतराव, त्याची काळजी सुद्धा आम्हालाच आहे, आम्ही करणार आहे ते, पण चिंता करू नका, लोकांसाठी आम्ही आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या तोंडावरती तुमचा हे बघा, निवडणुकीत तोंडावर नाही, अधिवेशन, हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे आमदार महेशदादा लांडगेंनी लक्षवेधी मांडली, त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केली. अंमल जो शासनाचा निर्णय जो असतो तो अचानक निवडणुका झाल्या हे तर माहित नव्हतं ना आम्हाला, तुमच्याकडे आलो त्याच वेळेला सांगितलं आम्ही महिन्याभरात करू, पण निवडणुका जाहीर झाल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे शब्द देतो ते पाळणारे आम्ही आहेत. आणि शास्तीकराच्या संदर्भामध्ये सरसकट माफीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो होणार आहे. त्याची कार्यवाही लगेच आता महानगरपालिकेमध्ये चालू होणार आहे. उरला विषय अनाधिकृत घरांचा, तोही निर्णय आमच्या नेत्यांनी आता सांगितलेला आहे की उद्या म्हणजे लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये इतर शहरांमध्ये अशा पद्धतीचे जिथं जिथं घरं अधिकृत करण्यासंदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल का, तशा प्रकारचं नियोजन आमचं चाललेलं आहे. आणि अनाधिकृत घरांचा विषय सुद्धा
शेवटी कायदा आणि न्याय प्रक्रिया जी असते त्याच्यामधून मार्ग काढत शेवटी इच्छाशक्ती लागते. मी मगाशीच म्हणलो इच्छाशक्ती जर असेल तर मार्ग काढता येतो आणि इच्छाशक्ती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं आमचं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी इच्छाशक्ती प्रकट केलेली आहे. शास्ती कराचा मुद्दा जसा मार्गी लावलेला आहे तसा अनधिकृत घरांचा सुद्धा मुद्दा मार्गी लावणार आहेत ते. त्यामुळे आम्ही बांधील आहोत जनतेबरोबर, कारण आम्ही सर्वसामान्य लोकांशी बांधील आहोत. सर्वसामान्य लोकांचं काम करणारे आमचं सरकार आहे. त्यामुळे जसं यांच्या काळामध्ये यांना तर त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकारमधले घटक पक्ष त्या 2-3 गट पक्षांमध्ये होते ज्यांनी त्यावेळेला लावला होता. मग यांना 2008 ते 14 मध्येही काढता आला असता लगेच. त्यानंतर 14 ते मध्ये आता 19 ते जेव्हापर्यंत ही सरकार गेलं 2.5-3 वर्षाचं कोरोनाचा काळ ठीक आहे 1.5 वर्षाचा होता. त्याच्यानंतर यांना महानगरपालिकेचा ठराव आम्ही केलेला असताना सुद्धा यांनी त्या ठरावाचा अंमल जरी केला असतं मारोतराव तर झाला असतं ना. बरं तुम्हाला त्याचं आम्ही कौतुक केलं असतं. आणि उरला विषय डिबेट आहे ना शेवटपर्यंत संपणार नाही. तुम्ही आता मुद्दे तुमचे सगळे मुद्दे मी पण बोलू शकतो. विषय नाही आता मी बोलू द्या ना अजित भाऊ. मला सांगा की सरसकट शास्ती आता कमीत कमी त्यांनी असं तरी म्हणावं अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा विधिमंडळामध्ये कौतुक केलं तर अजित भाऊनी कौतुक केलं पाहिजे. आमचं दादांनी सुद्धा ऐका आता मला 2 मिनिटं बोलू द्या. अजित दादा काय म्हटले त्याविषयी दादा काय बोलले सभागृहामध्ये असा निर्णय झाला तर खूप आम्हाला पण आनंद होईल आणि त्यांनी अभिनंदन. शेवटी सरकार तुमचं असू काय आमचं असू सगळ्यांनाच लोकांसाठीच काम करायचं आहे. सर्वसामान्य माणूस डोळ्यापुढे ठेवूनच प्रत्येक गव्हर्नमेंट काम करत असतं. तुम्ही मगाशी बोलता काही कायदेशीर गोष्टी पण सांगितल्या ज्या फडणवीस साहेबांनी पण सांगितलं काही कायदेशीर अडचणी त्याच्यामध्ये असतील त्याच अनुषंगाने निर्णय घ्यावा लागेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आजही आमचं म्हणणं हा निर्णय जर झाला परंतु हा अर्धवट आहे. अर्धवट नाही 267 जोपर्यंत तुम्ही दुरुस्ती करत नाही तोपर्यंत ही टांगती तलवार पुन्हा शहरातल्या लोकांच्या डोक्यावर राहणार आहे. ही फॅक्ट आहे ती तुम्ही पण मान्य करा. तुम्ही काय आमचं म्हणणं ते नाही. आमचं म्हणणं आहे की ह्याच्या ज्या त्रुटी आहेत आणि शास्त्रीय सरसकट माफी केलाय ना याच्यावरच आता यांनी तसं नाही हो. मला सांगा एकदा करायचं त्यावेळेस पण तुम्ही आमचं ऐकलं असतं सभागृहात तर त्याच वेळी 100% माफी झाली असती. ही वेळ नाही ना तुमचं सरकार होतं तुमचं सरकार होतं महापालिकेत सत्ता तुमची होती. महापालिकेत 2.5 वर्ष तुम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला कोणी उलट आम्ही म्हणत होतो करा. तुम्ही शब्द दिला होता ना 2017ला मत घेताना तसं नाही. तुम्ही त्यावेळी चुकलेला ते मान्य करा. चर्चा संपणार नाही. आपण एक ब्रेक घेऊ. चर्चा संपणार नाहीये. दोघांचे मुद्दे शास्तीकर माफी आहे सगळ्यांचाच हा हेतू होता पण चर्चा संपत एक ब्रेक घेऊया आपण. नंतर खरं तर चर्चा आता आपली सुरू आहे शास्तीकर माफीवरती. खरं तर अजित भाऊ या ठिकाणी भापकरांनी मनमोकळेपणाने स्वागत केलेले या जीआरचं मी पण जीआरचं स्वागत कर अजितदादांनी केलं मी पण स्वागत करतो. विषय स्वागत कारण शेवटी आम्ही सगळेच काम करतो हे सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून करतो. आता ह्याच्यामध्ये आमचं जे म्हणणं आहे मगाशी पण मी 267 दुरुस्ती झाली पाहिजे जे भापकर साहेबांनी सांगितलं ते केलं तर पुढच्या वर्षी ह्याला परत शास्ती लागणार आहे. आणि हा जो पॅराग्राफ आहे तुम्ही जर वाचला या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अवैध बांधकाम शास्ती रकमेची प्रमाण मूळ करापेक्षा जास्त असल्याने शास्ती भरणा करण्याबाबत मालमत्ताधारकांमध्ये उदासीनता आढळून येत आहे. भविष्यात शास्ती माफ होईल या अपेक्षेने मालमत्ताधारक शास्तीसह मूळ कराची भरणा करीत नाहीत. त्यामुळे शास्ती माफ केल्यास मूळ कराचा भरणा होईल व स्थायी उत्पन्नात वाढ होईल. या हेतूने पिंपरी चिंचवड महापालिकेत हद्दीतील अवैध बांधकाम देव असलेली शास्ती माफ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे याचा अर्थ काय ही जशी आपण एखादी स्कीम काढतो ना की या अमुक तारखेच्या आत तुम्ही जर केलं तर तुम्हाला ह्याचा अर्थ तसं निघतो. आता माझं म्हणणं एवढंच आहे नामदेवराव केलं तर अर्धवट करू नका व्यवस्थित करा ना. 100% लोकांच्या डोक्यावरची टांगते. तुम्ही 267 दुरुस्ती करा. हा जो पॅराग्राफ हा कन्फ्युजन क्रिएट करतोय हा पॅराग्राफ तुम्ही GR मध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आणि हे सगळं दुरुस्त होऊन आलं ना मग 100% यांचं स्वागत नाही जाहीर सत्कार करू आपण. परंतु आज परिस्थिती तशी नाही आहे. तुमचा सत्कार होणार आहे. ऐका आता याच्यामध्ये शास्तीकराचा मुद्दा झाला भापकरांनी जो मुद्दा आणि दुसरा एक मुद्दा अजून आहे की ज्यांनी शास्ती भरलाय काही लोकांनी शास्ती भरलाय तर त्यांच्या संदर्भात काय कारण त्या विचारांनी समजा अनेक लोक मला माहिती आहेत ज्यांनी कर्ज काढून कुठं बँकेतनं उसने घेऊन पैसे भरलेत तर त्यांनाही ही सूट मिळाली पाहिजे. त्याच्यावर काय बघा अजित भाऊ आपण जो म्हणला ना मुळात आपल्याला आपण बघा अजून पण महानगरपालिकेमध्ये आपण ठराव केला होता आपण 2021 ला 20 ला
आणि 20ला ठराव केल्यामुळे तिथं आपण असं म्हणलो की एखाद्याने शास्ती कर भरला आणि एखाद्याने भरला नाही, तो भरणारा जो व्यक्ती आहे म्हणजे जेव्हा 1000 फुटाचा आला विषय त्यावेळेला 1000 फुटामध्ये ज्यांनी शास्ती कर त्या काळात भरलेला होता त्यांना आपण मूळ करामधून, तुम्ही आता पण जाऊन बघा कर संकलन विभागामध्ये, मूळ करामधून त्यांची आउटस्टँडिंग दिसते. समजा उदाहरणार्थ एखाद्याने 80,000 रुपये जर का त्या काळात शास्ती कर भरलाय तर त्याचे 80,000 रुपये जोपर्यंत परतावा होत नाही तोपर्यंत ओरिजिनल कर जो आहे, मूळ कर जो आहे त्याच्यामधून ते त्याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट केली जाते आणि त्या पद्धतीचं कर संकलन मध्ये कुठल्याही 1000 स्क्वेअर फुटावाल्यांना ज्यांना शास्ती माफ झाला त्यांना सरसकट 1000 पर्यंत माफ झालेला आहे. परंतु ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये शास्ती माफ व्हायच्या अगोदर जो काय त्या ठिकाणी कर भरलेला आहे त्याचं मात्र रिएम्बर्समेंट म्हणजे परतावा मूळ कराच्या माध्यमातून महानगरपालिकेतून केला जातोय. ही पहिली गोष्ट. ते मागचं याच्यात तुम्ही आता तसं म्हटलं ना, आता आपण जो 267 अ चं सांगितलं कायद्याच्या अंतर्गत महानगरपालिकेच्या क्षेत्रातच नव्हे तर कुठल्याही, हा काय 267 पिंपरी चिंचवडला महाराष्ट्रासाठी आहे. परंतु आज लोक जे त्रासलेले होते, लोक जे खऱ्या अर्थानं शास्तीच्या माध्यमातून शास्ती कर असल्यामुळे लोक मूळ करही भरत नव्हते, कारण त्यांना भीती होती 100 रुपये भरायला त्यांना काय अडचण नव्हती, त्यांना 300 रुपये भरायला अडचण होती. ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये 200 रुपये जे सरसकट माफ आपण केलेले आहे, खरं म्हणजे 200 रुपयाच्या माध्यमामधून हे पटीत सांगितलं मी, 100 असेल तर त्याचा 200 शास्ती होता. म्हणजे अशा पटीमध्ये असणारा जो मूळ कर आहे तो शास्तीच्या माध्यमातून खूप मोठा या शहरामध्ये होता आणि तो सर्वसामान्य व्यक्तींच्या वरती होता, तो सर्वसामान्य छोट्या दुकानदारांच्या वरती होता, छोट्या व्यावसायिकांच्या होता, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये छोटे छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री त्यांच्यावरती होता. त्याचा फायदा आज शास्ती लोक स्वतःहून म्हटले, आपल्याला पण माहिती असेल की तुम्ही शास्ती जर आम्हाला माफ केली तर आम्ही मूळ कर भरतो. लोकांची मानसिकता आहे, कर भरायची मानसिकता लोकांची आहे, मूळ कर भरायची मानसिकता लोकांची आहे. परंतु जे काय आता 3 पट जो कर आपल्याला शास्तीच्या माध्यमातून घेतला जात होता त्यामुळे लोकांच्या मध्ये उदासीनता होती आणि ती आत्ताच्या सरकारच्या माध्यमातून केलेले आहे. उरला विषय 267 अ च्या माध्यमामधून जे काय घरं अधिकृत करण्याचं प्रक्रिया सुद्धा या सरकारच्या माध्यमातून आम्ही करून घेणार आहे. सरकारच्या माध्यमातून आमच्या नेते मंडळींनी सांगितलंय की त्या संदर्भात सुद्धा जसं मागच्या काळामध्ये युनिफाईड मध्ये बदल केला, काही ग्रीन टू आर आम्ही सूचित केलं होतं की या शहरामध्ये ग्रीन झोन मध्ये अनेक अनधिकृत बांधकाम होतात आणि म्हणून आमचे सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, नगर विकास खातं त्यांच्याकडे होतं, त्यांनी ऐकलं आणि हजारो एकर जागा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नदीकाठच्या ब्ल्यू लाईनच्या बाहेर असणाऱ्या रेड लाईन पर्यंतच्या ग्रीन झोन म्हणजे हरित पट्ट्यामधल्या जमिनी पिवळ्या पट्ट्यामध्ये आर झोन मध्ये कन्वर्ट केल्या. कुणी केल्या? आम्हीच सांगितलं की साहेब याच्यामध्ये महानगरपालिकेलाही उत्पन्न मिळणार आहे आणि कुठेतरी या अनधिकृत घराला चाप बसणार आहे, कुठेतरी ते व्यक्ती छोटे मोठे प्लॉट करून विकणार नाही आणि ती अधिकृतरित्या केल्या जातील. म्हणून छोटे छोटे 1 गुंठा अर्धा गुंठ्याचे जे झोन केलेल्या प्लॉट मध्ये सुद्धा आपल्या इंद्रायणीच्या काठाचे बघा, पवनेच्या काठाचे बघा, मुळा नदीच्या काठावरचे बघा, सगळ्या बाजूला हजारो एकर जमीन जी आर झोन झालेली त्याचा फायदा महानगरपालिकेला उत्पन्नातही होतोय आणि झोन पण बदलल्यामुळे लोकांची अनधिकृत घरं होत नाही. हा मुद्दा मी का सांगितला तर आमची मानसिकता अशी आहे की त्याच्यामध्ये इच्छाशक्ती, मी जे म्हणलो ना इच्छाशक्ती जर असेल तर त्यातून मार्ग. इच्छाशक्ती भारतीय जनता पार्टीचीच होती. मग काय इच्छाशक्ती राष्ट्रवादीकडे नाही का? मी नाही म्हणत ना, आमची इच्छाशक्ती आहे. प्रश्न केला होता 17 ते 22 5 वर्ष गेले, आताही 1 वर्ष निघून गेलेलं आहे आणि जे तुम्ही आधी 600चं केलं, 1000चं माफ केलं आणि आता तुम्ही नाही मी काय सांगतो, सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नामदेवरावांना माझा साधा प्रश्न आहे की जे राष्ट्रवादीच्या काळात सॉफ्टवेअर होतं, काय सॉफ्टवेअर होतं ते की शास्ती कर प्रलंबित राहत होता आणि मूळ कर घेतला जात होता. याच्यापेक्षा वेगळं काय होतं याच्यामध्ये? ऐका ना, एक मिनिट माझं ऐकून घ्या. आता तुम्ही लय वेळ बोलले. एक हा मुद्दा झाला. दुसरा 2008ला शास्ती कराचं 267 कलम समाविष्ट करण्यात आलं. आता हे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना, अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना हे झालं, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावेळी विरोधी पक्ष नेते कोण होतं? देवेंद्र फडणवीस होते. ऐका ना एक ना कुणी असू द्या, भारतीय जनता पक्ष प्रमुख विरोधी पक्ष नेता तिथं त्यांचा होता, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होता, मनसेचे त्या ठिकाणी आमदार होते.
हा 267चा बदल होत असताना त्यावेळी याचे काय परिणाम होणार आहेत राज्यातल्या लोकांवरती याचा विचार करून त्यावेळी विरोधी पक्ष या नात्याने तुमची देखील जबाबदारी तेवढीच होती. आणि तुम्ही जे वारंवार सांगता ना यांचं पाप आहे यांचं पाप आहे, होय यांचं पाप आहे, पण अर्धे पापाचे वाटेकरी तुम्ही सुद्धा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा मुद्दा आणखीन मला सांगायचं आहे की तुम्ही जो प्रस्ताव पाठवला सरसकट माफ करायचा शेवटी, काय जरा 600चा केला 1000चा केला आणि शेवटी तुम्ही मला ते प्रस्ताव पण दिला होता की ही मागणी तुम्ही लावून धरा. ती तुमची मागणी बरोबर होती, पण तुम्ही कधी केलं नामदेवराव ते ज्यावेळी वरती महाविकास आघाडीचं सरकार आलं, तुमचं सरकार गेलं. ऐका ना सत्ता, हा माझं म्हणणं काय ऐका ना एक मिनिट ऐका ना, माझं काय मत होतं की तुम्हाला हे सरसकट करायला सभागृहात अजितरावांनी ते बोलत होते, आम्ही बाहेरून मागणी करत होतो, ही पत्र आहेत आमची तुम्हाला दिलेली की तुम्ही हे 600,000 करता, हे फसवताय लोकांना. आपलं वचन निवडणुकीत 2017ला असं होतं सरसकट शास्तीकर माफी आणि सगळी घरं नियमित करण्याचं हे वचन होतं. तुम्ही ऐका ना, तुम्ही लय सर्वसामान्यांचं हेन सांगता. 5 वर्ष घालवले तुम्ही, आता 6वं वर्ष लागले, काय सर्वसामान्यांचं केलं तुम्ही? ऐका ना थांबा ऐकून घ्या, ऐका ना तुमच्याकडेच बघून बोलणार प्रश्न तुम्हाला विचारायचे नामदेवराव. आमचं म्हणणं काय की सर्वसामान्य वगैरे काय नाही, हे सगळं झूट आहे. तुमचं सगळं मतांचं राजकारण तुमचं सगळं चाललेलं आहे. मतांवर डोळा ठेवून लोकांची दिशाभूल करायची, लोकांच्या भावनांशी खेळायचं. तुम्ही 5-6 वर्ष लोकांना झोपावून दिल्या नाही. हे तुम्ही पहिल्या वर्षात निर्णय करू शकला असता. हा निर्णय तुम्ही 600,000 हे नाटक ही नौटंकी का केली तुम्ही? आम्ही सांगत होतो हे करू नका, हे पूर्ण करा, तुम्ही केलं नाही. तुम्हाला करता येत होते नामदेवराव, हे तुम्हाला करता येत होतं का नाही? तुम्ही हे केलं नाही. हा माझं म्हणणं काय आहे की तुम्ही भावनाशी घ्या. आणि राहिला ऐकून घ्या, श्रेयवादाचं तुम्हाला मी सांगतो, ह्या शहरामध्ये शास्तीकर आणि अनियमित बांधकामाच्या संदर्भात जेवढा सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मानव कांबळे, मारुती बापकर आणि इतर सामाजिक संघटनाचा जेवढं योगदान आहे तेवढं कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही, एवढं मी सांगतो. तुम्ही आमच्या समवेत होता ज्यावेळी राष्ट्रवादीची सत्ता होती, राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात आणि महापालिकेत सत्ता असताना हे आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एकनाथराव असतील, नामदेवराव असतील, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आप्पा वारणे जे आहेत ना खासदार, हे सुद्धा ऐनवेळी आलेल्या आंदोलनातले आहेत. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं का? आणि आम्ही त्यावेळी हे शहराचं आंदोलन आहे, सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. आम्ही ती संकुचित भावना ठेवली नाही आणि त्याचं श्रेय सुद्धा आमचं नाही, आपलं सगळ्यांचं सामुदायिक श्रेय. ऐका ना, हे सगळ्यांचं सामुदायिक श्रेय आहे, भाजपाचं श्रेय आहे असं म्हणू नका, पेढे वाटू नका, स्वतःचे फोटो लावून फ्लॅक्स लावू नका. हे शहरातल्या सगळ्या लढवय्ये कार्यकर्त्यांचं श्रेय आहे, हे मान्य करा. शासनाने ही सकारात्मक भूमिका उशिरा का व्हायना घेतली, त्याबद्दल अभिनंदन आहे तुमचं. मात्र त्यामागचे हे सगळ्या गोष्टी जाणून घ्या. बरं का, मारुतरावांनी सांगितलं कसं आहे, त्यांच्या जागेवर घेतली तुम्ही असं नाही, मारुतरावांच्या जागेवरती मारुतराव बरोबर आहे. त्यांना कसं आहे ते बोलणारच आहे. त्यांची कसं आहे, आता त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांची दोन्ही बाजूला भूमिका त्यांची पाहिजे होती. ठीक आहे, त्यांच्या बाजूने त्यांची भूमिका मांडली. ऐका, आता मला बोलू द्या. बोला. आता त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, परंतु मी अजूनही सांगतो, शेवटी मारुतराव असतील, मानवजी कांबळे असतील, सामाजिक संस्था असतील, आम्हाला प्रथमतः मी या ठिकाणी नमूद करतो मारुतराव की आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो. पोळी भाजण्याचं काम करत नाही. जनतेच्या भावना, जनतेच्या यातना आणि जनतेला काय त्रास होतो, मग हे पहिल्याच वर्षात का नाही झालंय? हे आता 6 वर्षांनी करताय, पहिल्या वर्षात करू शकला असता ना तुम्ही. आता मला बोलू द्या ना, पहिल्या वर्षात का नाही झालं हे सांगा मला सांगा. आता नाही, पहिल्या वर्षात का नाही केलं हे सांगा मला. नाही, बोला तुम्ही बोलाय, पहिल्या वर्षात का नाही झालं ते सांगतो मी. तुम्ही आता माझ्यात बोलू नका, मला बोलू द्या. हे पहिल्या वर्षात का नाही झालं ते सांगा मला. तुम्ही बोला, पण हे पहिल्या वर्षात का नाही झालं ते सांगा. सत्ता ज्या वेळेला आमची राज्यामध्ये आली मारुतराव, आपण लक्षात घ्या की 2019च्या म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेला त्यांनी 1000चा मुद्दा त्या ठिकाणी केला आणि 0.5 2000 केला. नंतर निवडणुका लागल्या, नंतर निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं की आम्हाला सत्ता द्या, आम्ही लगेच करतो. अजून पण त्यांचे पण बघा, तुम्ही एका बाजूने फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून बोलले, परंतु विरोधकांनी राष्ट्रवादीचा अजेंडा काढा. ते पालकमंत्री अजितदादा काय म्हणले होते ते बघा, शिवसेना काय म्हणली होती ते बघा. त्यांनी सुद्धा त्यावेळेला भूमिका ह्याच मांडलेल्या होत्या. मग त्यांना का नाही तुम्ही विचारत? तरी असू दे, तरी जबाबदारी आमची आहे.
भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करतो. आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी उल्लेख केला, कारण 2009ला माझ्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला दाखवले आता. 2009ला ज्यावेळेला या शास्तीकराची अनधिकृत घरांची मोर्चाची सुरुवात जी आहे ना, ती भारतीय जनता पार्टी म्हणून केली आहे. तुम्ही पण होता, आम्ही पण होतो. परंतु मधल्या काळामध्ये सगळे एनजीओ, सामाजिक संस्था, शेवटी कोणासाठी करायचंय आपल्याला? शेवटी जनतेसाठी करायचंय. श्रेयाचा विषय नाही, पण ते केलं ते सांगितलंच पाहिजे. जे केलं ते सांगितलंच पाहिजे. आणि मारुतराव अजून पण आमच्यावरती आहे ना, म्हणजे अजूनही आता सुद्धा 10 गुन्हे आमच्यावरती त्या संदर्भामध्ये. रेल्वे रोको कर, रास्ता रोको कर, मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांच्या बंगल्यासमोरून जाऊन आम्हाला आझाद मैदानावर उचलून आणलं. तेव्हाच्या आंदोलनाचे फोटो आहेत, तेव्हाच्या आंदोलनावरची गुन्हे आहेत आमच्यावरती. पायी त्या ठिकाणी गेलो, त्याचा आंदोलनाची किती तुम्हाला सांगू. पण या संदर्भामध्ये शेवटी कार्यकर्ता म्हणून आपल्याला जनतेसाठी काम करायचंय. जनता ही सर्वसामान्य लोकांच्या खऱ्या त्यांच्या डोळ्यामधलं अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींनी केलंय. तुम्ही पण होते, मारुतराव तुम्ही होता, मानवजी होते, वेगवेगळ्या शिवसेना त्याच्याबरोबर आपल्याबरोबर होती. तेव्हाची असणारी शिवसेना आपल्याबरोबर होती. मी मान्य करतो ना. परंतु हे जे काय या ठिकाणी जे काय आता शास्तीकराचं सरसकट माफीचं जे या ठिकाणी घोषणा केलेली आहे, ते कुठेतरी आपण म्हणलं पाहिजे की बाबा शहरासाठी शेवटी कायदा आहे आणि कायद्यामधून आपल्याला याला 6 वर्ष का लागले, हे एका वर्षात का झालं ना, याचं उत्तर देत नाही. सांगितलं ना काय? नाही 2 मिनिटं. तुमची अपेक्षा आमच्याकडून आहे, त्याच्याबद्दल तुमची अपेक्षा भारतीय जनता पार्टीकडून आहे, ते मान्यच करतो मी. भारतीय जनता पार्टीकडून काय तर तुम्ही स्वागत केलंय, तुम्ही सांगितलंय की तुम्ही चांगलं केलंय आणि तुमची अपेक्षा असणं रास्तंय. तुम्ही जनतेसाठी अपेक्षा धरताय आणि ते आम्ही करणार आहोत. शेवटी जनता जनार्दन आहे. जनतेला जे काय सर्वसामान्य लोक आहे, शेवटी सगळे गुंठा, 1.5 गुंठा, अर्धा गुंठ्यामध्ये त्यांनी स्वतःची घरं बांधली, त्यांची घरं पण अधिकृत झाली पाहिजे. शास्तीकर जे त्यांच्या डोक्यावरती मोठा भार होता तो पण काढलाय, घरं पण होतील. 267 अ कलम मध्ये दुरुस्ती होईल ना. काम करणारे काम करत असताना आम्ही ते पुढे जाऊन करणार आहोत. जसं मी ग्रीन झोनचा R2 झालं हे का सांगितलं, हा पण त्यातलाच भाग आहे ना. ग्रीन झोन जर R2 नसता झाला तर कुठल्या तरी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं असतं, तिथं घरं उभी राहिली असती, परत त्यांना शास्तीकर लागला असता, परत त्यांची अनियमित घरं झाली असती. म्हणून तो पण एक बाजूला आम्ही बघा ना की तुम्ही ते का म्हणत नाही. आमची सकारात्मकता आहे ती, शहरामध्ये अनियमित घरं होऊ नये म्हणून ग्रीन पट्ट्यामध्ये, हरित पट्ट्यामध्ये असणारी R झोन मध्ये, निवासी झोन मध्ये कन्वर्ट झालं. हे सरकारने केलं ना. हो म्हणलं पाहिजे ना, धोरण ना. आम्ही तुमचं म्हणणं झालं बापकासाहेब तुम्हाला वेळ देण्याआधी आधी 2 देतो. आधी 2 तुम्ही शांत आहे, तुमची बाजू तिकडनं बापकासाहेब लावताय. नाही ऐका ना, शेवटचं तुम्हाला अर्धा मिनिट परदेश साहेब माझ्यानंतर बोलू दे त्यांना. कसं आहे की म्हणजे नामदेवरावांना असं वाटतंय की मी थोडस NCPचं यांची बाजू घेऊन बोलतोय असं त्यांना वाटतंय. मला एवढंच सांगायचं, एक मिनिट आहे ना, नामदेवरावांना मी एवढंच सांगू इच्छितो की 2017च्या अगोदर इथं जी सत्ता होती ती राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि आपली जी आंदोलनं सगळी चाललेली होती ती सगळी राष्ट्रवादीच्या विरोधात केली आपण. तुमच्या लक्षात आलं का? मुंबईचा मोर्चा, नागपूरचा मोर्चा, प्राधिकरणाचा मोर्चा, महानगरपालिकेचा, ऐका ना, ही सगळी भूमिका त्यांच्या विरोधात होती. तुम्ही आश्वासन दिलं का नाही? दिलं ना, की शास्तीकर माफ करणार, घरं नियमित करणार असं दिलं. तुमचे किती नगरसेवक होते नामदेवराव? त्याच्या अगोदर किती होते? 3 आहे का? 3 होते का नाही? 3 होते का? तुमचे किती आले? 77 आले. ऐका, यांची सत्ता होती का नाही? सत्तेत नाही यांना का घालवलं की हे प्रश्न सोडवत नाही म्हणून. एक मिनिट ऐका, त्याच विषयावर नाही, ऐकून घ्या. हा विषय आज जो आपण बसलो ना, या विषयावरती परदेश साहेब, या विषयावरती सत्तांतर झालं, यांना सत्तेत आणलं, हे सगळे प्रश्न सोडवणार यांनी सांगितलं. आणि 6 वर्ष झाले ना, आज हे दाखवत आहेत. 6 वर्षानंतर ऐकून घ्या, ही फसवणूक आहे. ही सामान्य लोक ऐका ना, नाही चला नाही, ऐका ना, 1 मिनिट ऐका, चला 1 मिनिट ऐका. आणि राहिला विषय ऐकू ना, हे केलंय सगळीकडं पेढे, प्रत्येक वेळी आश्वाट यांचा. ऐका ना, ऐका ना, हे जे ऐका ना, ह्यांना भीती वाटली, हे असंच नाही केलं, ह्यांना दारात उभं केलं नसतं या निवडणुकीमध्ये लोकांनी. ऐका ना, ह्यांना मतदान झालं नसतं, यांना सत्ता जाण्याची भीती आहे म्हणून केलंय. ऐका ना, मायबाप जनता आहे म्हणूनच सांगतोय ना, जनतेची भावना आहे. आणि म्हणून तुम्ही केलंय उशिरा. देर आहे दुरुस्त आहे, तुम्ही उशिरा केलं, भीतीपोटी का होईना, मताच्या लालचेनी का होईना, हे केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. शेवटचा 1 मिनिट आधी तो काय दोघांची चर्चा तुम्ही ऐकलेलं आहे, तुमचा सहभाग जास्त नव्हता. शेवटी तुम्ही तिथं सांगा, शेवटी तुमचं मत काय तुम्हाला पाहिजे? समारोप करा. समारोप करतो. आता बोलायला लागलं तर पुन्हा ते लांबच जाईल, पुन्हा मी बोलणार, पुन्हा ते बोलणार. त्यापेक्षा आपण मूळ मुद्द्यावर येऊयात.
हा GR आहे, हा GR अर्धवट आहे. हा त्याला एकदम व्यवस्थित दुरुस्ती करून 267 दुरुस्त करावं लागेल तुम्हाला. ही जी काही स्कीमसारखं हे पॅराग्राफ आहे दुसरा, याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची स्कीम आहे असं त्याच्यात अर्थ निघतो. त्याच्यामुळं कायमस्वरूपी लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार निघावी या हेतूने हा GR दुरुस्त झाला पाहिजे नामदेवराव, जेणेकरून खऱ्या अर्थानं तुम्ही जे वारंवार सांगताय, मी सांगतो, भापकर साहेब सांगतात की आपण सगळेजण कोणासाठी काम करतोय, सर्वसामान्य माणूस डोळ्यापुढे ठेवून, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. तुमच्याकडनं 2017ला त्यांनी पुन्हा तो मुद्दा सांगतो की 2017ला ऑलरेडी ह्या कारणासाठी तुम्हाला महापालिकेत सत्ता मिळाली होती. 377 नगरसेवक तुमचे झाले. आम्हाला सत्तेतनं बाजूला ठेवून 36वर आलो आम्ही. त्याच्यामुळं याची शिक्षा आम्ही भोगलेली आहे आणि याचं फळ तुम्ही चाकलेलं आहे. आता तुम्हालाच बोलणार, आता तुम्ही हे तुम्हाला उशिरा सुचलेलं हे शाणपण आहे. हा, उशिरा, आणि ते पण नाईलाजास्तव सुचलेलं आहे, मान्य करा तुम्ही. आता तुम्ही दुरुस्ती करा याच्यामध्ये, हे जे काय आहे. आणि जो मगाशी बोलले तुम्ही त्याप्रमाणे शास्ती ज्या लोकांनी भरलाय त्यांनाही याच्यामध्ये मदत झाली पाहिजे. त्यांचे पैसे ज्यांनी शास्ती भरलाय त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. नाही, तो जुना विषय आहे. आणि मूळ विषय पुन्हा येतो की ह्यांनी GR काढला, परंतु आम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्यावेळेस ते असं होतं की शास्त्री बाजूला ठेवून मूळ टॅक्स हेच आहे. फक्त आम्ही खूप सोपं केलं होतं, यांनी खूप अवघड गोल गोल करून तसं आणलेले करून. त्याच्यामुळं यांनी ते प्रॉपर करावं. आणि जे काही यांनी पूर्वी याच्या संदर्भातलं जे काही ऑलरेडी लोकांची मतं एकदा या विषयावर घेतलेली आहेत. तुम्ही जे म्हणता ना आपला अजित भाऊ, विशेष बाब म्हणून कोरोनामध्ये त्याच्यामध्ये आपल्या नाही ना, त्याच्या आधी सांगतो मी 2017 पूर्वी, बापकर साहेब 2017 पूर्वी कसं होतं सॉफ्टवेअर, लोकांना तुम्ही सत्ता आल्यावरती 2017च्या अगोदर तसाच होता सॉफ्टवेअर. मूळ कर घेत होता आणि शास्तीकर बाजूला प्रलंबित राहत होता. तुम्ही सत्ता आल्यानंतर तुमचं सरकार होतं त्यावेळेला पण तुम्ही का ते केलं सॉफ्टवेअर, तुम्ही का तसा नवीन निर्माण केला? त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही त्यावेळेस आमचं. तुम्ही 6 वर्ष का नाही केला? त्यांनी नाही केला, त्यांना सत्तेतनं जावं लागलं ना. तुम्हाला सत्तेत आणलं, तुम्ही का नाही 6 वर्ष केला? सत्ता दिली लोकांनी, 2.5 वर्ष राहिले नाही. कुठं दिली आम्हाला सत्ता? महापालिकेत तर सत्ता तुमचीच होती. त्यांची चुकच आहे ना, त्यांचं कुठं बरोबर म्हणतोय आम्ही. तुम्ही तरी कुठं केलं? तुम्ही याच्यात त्यांनी केलं त्याच्यापेक्षा काय वेगळं केलं तुम्ही? त्या सॉफ्टवेअर पेक्षा काय वेगळं केलं? हेच होतं ना, ते सॉफ्टवेअर हेच होत होतं. लोकांना माहिती की भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे फडणवीस सरकारने केलेलं आहे. लोकांना ते अर्धवट केलंय, ते पूर्ण करा. पुढच्या वर्षी परत येऊ नको शास्ती. आम्हाला नाश्ता पण चांगले तर पिंपरी चिंचवड शहराची डेव्हलपमेंट ही राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. तुम्ही फक्त आयत्या पिठावर काय गोष्टी आणताय. खरं तर आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेतून पाय उतार ह्या मतदारांनी केलं, ते मतदार आता भाजपने जो काही विकास केला असेल, जी काही कामं केली असतील, तो विचार करताय का? झालेलं GR आलेला आहे, जो काही शास्तीकर माफी झालेली आहे, ते कितपत मतदार किंवा जनता स्वीकारणार आहे हे आगामी काळात आपल्याला दिसणारच आहे. तुर्तास प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आता तुम्ही सर्व मान्यवरांनी आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.